बघितलं पाहिजे. राहुल गांधींनी काँग्रेसला पराभूत केला हा नंतरचा मुद्दा, आता झालं ते सवयीच झालं. पण तुम्ही शाळेत असताना तुम्ही मिडास राजाची गोष्ट तुम्ही ऐकली असेल की मिडास राजा असतो, दंतकथा होती की तो ज्याला हात लावतो ती सोन्याची होते. आता परिस्थिती बदलली आहे. आता एक नवीन प्रकार आला आहे. राहुल गांधी 2016 मध्ये ते गेले उत्तर प्रदेशमध्ये मुलायम सिंगांच्या पक्षाबरोबर अखिलेश यादवांसोबत. अखिलेश यादवचा जो पराभव झाला, अजून अखिलेश यादव उठले नाहीत. 2019 मध्ये ते गेले डाव्यांसोबत पश्चिम बंगालमध्ये. पश्चिम बंगाल ममता जिंकली. डावे नामोनिशाण, पश्चिम बंगाल डाव्यांचा बालेकिल्ला, नामोनिशाण मिटलं डाव्यांचं. आणि तिसरा त्यातला हे की याच तेजस्वी यादव बरोबर 2020ला होते, आज 2025ला आहेत. आज तेजस्वी यादवांचा कंदील पूर्णपणे विझला. त्यामुळे मिडास टचच्या ऐवजी नेमका त्याचा उलटा कुठला टच आहे का, तो राहुल गांधींचा टच आहे. आणि त्याच्यामुळे आता ते उद्धव ठाकरेंसोबत आहेत. म्हणजे जे पक्ष, स्वतःचा पक्ष राहुल गांधींनी बुडवलाच आहे, पण ज्या ज्या पक्षासोबत गेले त्या त्या पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. हा इतिहास आहे, हा दाखलेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून म्हणलं की आता ते मवियामध्ये उभाठासोबत आहेत. त्यामुळे खरी चिंता संजय राऊतांनी उभाठाची केली पाहिजे, त्यांच्या पक्षाची केली पाहिजे. ठीक आहे, केशवपाते ती तुमच्याकडे येते. रोहित पवार यांची सुद्धा प्रतिक्रिया येते, कारण पाहायला गेलं तर राज्यामधल्या सुद्धा अनेक प्रतिक्रिया या ठिकाणी येऊ लागलेल्या आहेत. संजय राऊतांनी यावर टीका केलेली आहे, टोला लगावलेला आहे. रोहित पवार, राज्यामध्ये सत्ता स्थापनेचा गुवाहाटी वाया सुरत असा प्रवास, ईव्हीएम वोटिंग दरम्यान पहिला 1 तास कल पोस्टल प्रमाणे होता. नंतर पुढच्या 1-1.5 तासात सर्व चित्र पलटलं असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. तसाच निकाल लावण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न असल्याचं देखील रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय. उपाध्यक्ष 2-3 गोष्टी मांडल्या पाहिजेत. मुळामध्ये ईव्हीएमची मतं असतात किती, 5, 50, 100 काय असतील ती. महाराष्ट्रात असा खोटा प्रचार झाला की ईव्हीएममुळे खरं म्हणजे काय ते पोस्टल बॅलेटमुळे जिंकले. पोस्टल बॅलेटमध्ये महाराष्ट्रात कोणी जिंकलं नाही ना, पोस्टल बॅलेटमध्ये आघाडीवर होते असं चित्र सुद्धा महाराष्ट्रात झालेलं नाही. हा धादांत खोटा प्रचार आहे, नंबर 1. नंबर 2, मतदारांवर तुम्ही एवढा आक्षेप आहे ना. तुमच्या माहिती सांगतो, 1 ऑगस्ट तारीख काढून बघा, आत्ताची 1 ऑगस्ट, ज्यावेळी एसआरला प्रचंड विरोध सुरू होता त्यावेळी बिहार निवडणूक आयोगाने प्रस्तावित निवडणूक यादी 1 ऑगस्टला जाहीर ट्विटरवरती टाकली आणि सांगितलं या मतदार यादीबद्दल ज्यांना आक्षेप आहेत की मतं डिलीट झाली आहेत, खोटी मतं ऍड केली आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही आक्षेप नोंदवा. 8 दिवस मुदत होती. 8 ऑगस्टला बिहारमधल्या 78,000 पोलिंग बूथ आहेत. एकाही राजकीय पक्षांनी एकाही पोलिंग बूथवरती एकही तक्रार, आक्षेप, तक्रारीची दखलच घेतली जात नाही, आक्षेपाचं काहीच होत नाही. पुढं पण किमान जी लेखी तक्रार दाखल करण्याचं एकाही बूथवरती दाखल झाली नाही. कारण मुळामध्ये यांना संविधानिक संस्थांवरती आक्षेप नोंदवायचा आहे, अराजकता निर्माण करायची आहे. आपल्या पराभवाची खरी कारणं काँग्रेससह कुणाला शोधायची नाहीत, ही वस्तुस्थिती. आता जर एनडीएचा आकडा आपण पाहिला तर तो 198 वर आहे. महत्वाचा मुद्दा हाच की मुख्यमंत्री पदाचं नाव किंवा जाहीर होणार. मला असं वाटतं की या सगळ्या विषयामध्ये यापूर्वी सुद्धा आमच्या केंद्रीय नेतृत्वाने वारंवार सांगितलंय, हा अधिकार आहे त्या आमदारांचा, संसदीय मंडळाचा. त्यामुळे मला नवीन आलेले आमदार आत्ता अजून सगळे त्यांचे निकाल पण हातात यायचे आहेत, अधिकृत निकाल यायचे आहेत. आता निकाल जिंकलेच आहेत, पण हे सगळे निकाल प्रक्रिया पूर्ण व्हायला संध्याकाळ होईल. त्याच्यानंतर आमदारांची बैठक होईल आणि त्यानंतर बिहारचा नेता कोण निवडला जाईल. नितीश कुमारच असणार. मला असं वाटतं की तो याचा निर्णय, संसदीय मंडळाचा निर्णय. त्यामुळे मी त्याच्यामध्ये काय आत्ता सांगणं, बिहारच्या संसदीय मंडळ, बिहारचा आमदार ते ठरवतील. इथे बसून आपण कसं सांगणार. तुमच्या बोलण्यावरून एकतर म्हणजे असा एक अंदाज बांधता येतोय की काही सरप्राईज आयटम या ठिकाणी पाहायला मिळेल. तुमच्या माहितीसाठी सांगतो, बिहारमध्ये 2020 साली ज्यावेळी जिंकलं त्यावेळी सुद्धा भारतीय जनता पार्टी नंबर 1 होतं आणि नितीश कुमारांचा पक्ष नंबर 2 होता. पण त्यावेळी सुद्धा भारतीय जनता पार्टीने युतीचा धर्म पाळत नितीश कुमार मुख्यमंत्री केलं होतं. त्यामुळे अशा पद्धतीने सरप्राईज येईलच का, येणारच का नाही, मला वाटतं हे खूप आत्ताची चर्चा आहे. अजून लोकांना एन्जॉय तर करू द्या, जिंकलो तो जल्लोष तरी करू द्या. नक्कीच कार्यकर्त्यांकडून आधीच बॅनरबाजी करण्यात आलेली आहे की नितीश कुमारच मुख्यमंत्री. कार्यकर्त्यांच्या भावना या असतातच आणि कार्यकर्त्यांच्या भावना प्रत्येक म्हणजे जेडीयूच्या कार्यकर्ते नितीश कुमार मुख्यमंत्री असं भावना व्यक्त करणं, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी भावना व्यक्त करणं, यात काही गैर नाहीये. त्यामुळे कार्यकर्ते आपल्या भावना व्यक्त करत असतात. पण बिहारच्या विकासासाठी जे आवश्यक असेल ते सगळं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आणि नितीश कुमार एकत्रित बसून करतील.
ठीक आहे, आम्हाला सुद्धा प्रतीक्षा आहे की मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल, नाव केव्हा जाहीर होणार, आणि सध्याचा आकडा जर पाहिला तर भाजप 91. त्यामुळे तुमचं अभिनंदन धन्यवाद. आणि धन्यवाद, तुमची प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला दिली त्याच्याबद्दल. थँक्यू. अपडेट घेत राहणार आहोत. आज घेऊया एक अगदी छोटासा ब्रेक.